मुंबई पोलीस अंडरवर्ल्डला कंट्रोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. रवी पुजारीच्या वाढत्या दहशतीला आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ऑपरेशन 172 सुरू केले. या ऑपरेशन मध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने त्यांच्या हद्दीत राहणाऱ्या हिस्ट्री शीटरची यादी बनवली. या यादीनुसार रवी पुजारी गँगशी संबंधित 172 लोकांवर नजर ठेवली जाते. म्हणूनच या मिशनला पोलिसांनी नाव दिले मिशन 172. या 172 म्हणजे अर्थात 172 मधनं 75 हस्तकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. फिल्म स्टार्सना धमकी, उद्योगपतींना धमकी. मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या दहशतीला सुरुवात झाली आहे आणि दहशतीमागे आहे रवी पुजारी गँग. रवी पुजारी गँगच्या शूटर्सनी खंडणीसाठी 2014च्या ऑगस्टमध्ये सिनेनिर्माता मोरानी ब्रदर्सच्या कार्यालयावर फायरिंग केली. त्यानंतर पोलिसांवरचा दबाव वाढला. वाढत्या दबावामुळे मुंबईच्या वरिष्ठ पोलिसांनी एक मीटिंग घेतली. ह्या मीटिंगमध्ये रवी पुजारीवर कंट्रोल कसा करावा ह्याचा एक फुल प्रूफ प्लॅन तयार केला, ज्यामध्ये रवी पुजारी गँगचे लोकांची एक लिस्ट बनवली गेली. या लिस्टमध्ये होती 172 लोकांची नाव. याला नाव दिला मिशन 172. रवी पुजारीच्या 172 हस्तकांची लिस्ट बनवून त्यांना जेरबंद करण्यासाठी क्राईम ब्रांचनं 12 टीम्सना कामाला लावलंय. यात खंडणी विरोधी पथकाची भूमिका मुख्य मानली जाते. रेकॉर्डवरच्या 172 हस्तकांची यादी तयार करण्यात आली आहे आणि या यादीतल्या हस्तकांवर करडी नजर ठेवण्यात येते. बड्या बड्या सिनेनिर्मात्यांना आलेल्या धमक्या, सिनेनिर्माते मोरानींच्या घराबाहेर झालेलं फायरिंग, या सगळ्याच्या मागे कुख्यात रवी पुजारी टोळी आहे. या टोळीनं पुन्हा एकदा मायानगरी मुंबईत आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. रवी पुजारी गँगनं दहशतीच्या जोरावर मायानगरी मुंबईवर कब्जा करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई पोलिसांवर दबाव वाढायला सुरुवात झाली. आणि मग पुजारी गँगला काबूत ठेवण्याच्या दृष्टीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली आणि त्यात बनला एक फुल प्रूफ प्लॅन. या प्लॅननुसार क्राईम ब्रांचच्या 12 टीम्स कामाला लागल्यात. आणि या 12 टीम्स पैकी खंडणी विरोधी पथकावर विशेष जबाबदारी आहे. पोलिसांनी पुजारी गँगच्या 172 म्होरक्यांची यादी बनवली आणि प्रत्येक म्होरक्यावर करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. फक्त मुंबईच नाही तर ठाणे, कल्याण, नवी मुंबई सगळीकडे रवी पुजारी गँगच्या म्होरक्यांवर आता मुंबई पोलिसांची नजर आहे. मुंबई पोलिसांच्या या प्लॅनला यशही आलंय. गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या 75हून अधिक म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. ऑगस्ट 2014 मध्ये एका संघटित गुन्हेगारी टोळीने एका फिल्म प्रोड्युसरच्या घरावरती फायरिंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर सातत्यानं व्यावसायिक लोकांना खंडणी मागण्यासाठी धमक्या येत होत्या. तेव्हा आम्ही एक मोहीम उघडली होती. जो रवी पुजारी नावाचा एक जो गँगस्टर आहे तो परदेश स्थित आहे. त्याच्या रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत, गँगस्टर आहेत, त्याची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. गतवर्षी आमच्याकडे अशा प्रकारची जी माहिती होती, 172 लोकांची आमच्याकडची माहिती होती. आम्ही ह्या केलेल्या मोहिमेमध्ये मोठ्या मोठं यश मिळालं. आम्ही जवळपास 52 लोकांना आम्ही त्याच्या पर्टिक्युलर टोळीच्या लोकांना MCC खाली वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक केली. त्यानंतर ह्यावर सुद्धा तशीच मोहीम आम्ही चालवली. ह्यावर्षी अजूनही ज्या दुसऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होत्या
त्यांच्याविरुद्ध पण ती मोहीम राबवली आणि एमसीओसी खाली कारवाई केल्यामुळे ह्या लोकांना जामीन होत नाही. हे लोक जेलमध्ये बंद राहतात, त्यामुळे यांच्या कारवायांना पायबंद घातला जातो असा आमचा अनुभव आहे. मुंबई पोलिसांनी अनेक म्होरक्यांना अटक केली आहे, ज्यामध्ये विजय कृष्ण राव, महेश लोहार, सुधाकर पुगे, मदनचंद सोनकर, आशुतोष वर्मा, राम बहादूर चौहान, अशरफ शकील सय्यद, समीर जुबैर सय्यद अशा कुख्यात क्रूरकर्मा आणि निर्दयी म्होरक्यांचा समावेश आहे. या म्होरक्यांचा शिडीसारखा वापर करायचा आणि त्याद्वारे त्यांचा बॉस रवी पुजारीला परदेशातून अटक करायची असा प्रयत्न गुप्तचर यंत्रणा करतेय. अंडरवर्ल्ड डॉननी अंडरवर्ल्डच्या काळामध्ये भरपूर पैसा कमावला आणि या पैसा पाहून त्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला. पण या व्यवसायामध्ये त्यांना गरज होती लोकांमध्ये भीती, आणि ही भीती कायम राहावी म्हणून अंडरवर्ल्ड परत ऍक्टिव्ह झाला. त्यामुळे सुनील सर, विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.